या देशामध्ये भारतीय 26 जानेवारी 1949ला या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोत्तम राज्यघटना दिलेली आहे। त्या राज्यघटनेतल्या प्रत्येक तरतुदीनुसार हा देश चालत असतो। जो ज्या त्या प्रकरणामध्ये त्या एजन्सी काम करत असताना इथं काही भांडवल लोक स्वतःच हुकुमशाही असल्या पद्धतीने आम्ही म्हणीन तो कायदा का आहे अशा पद्धतीने विनाकारण इथल्या तपास यंत्रणेवरती असतील वेगवेगळ्या यंत्रणेवरती आंदोलन करून दबाव आणत आहेत। त्याचा निषेध म्हणून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने हा टोनगा मोर्चाचं आज आयोजन केलेलं आहे। सांगण्याचं तात्पर्य असं आहे, या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचा कसल्याही गुन्ह्याशी कसला संबंध नसताना विनाकारण त्यांच्यावरती बेछूट आरोप करण्याचा प्रकार या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये चालू आहे। तो या ठिकाणी थांबला पाहिजे। ठीक आहे, ज्यांनी गुन्हा केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे या मताशी आम्ही पण सहमत आहोत, पण कुठल्याही गुन्ह्याशी कुणाचा संबंध नसताना या तालुक्याने या मतदारसंघाने ज्या लोकांना 80,000पेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं अशा लोकप्रिय आमदारावर चिखलफेक करून बदनाम करण्याचं जे षडयंत्र या ठिकाणी चालू आहे स्वतःच्या सवंग लोकप्रियतेसाठी ते हाणून पाडण्यासाठी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोरमने आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आमचं म्हणणं एकच आहे की संविधानामध्ये सर्वसामान्य लोकप्रतिनिधी यांची व्याख्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये केलेली आहे। आपण सर्वसामान्यामध्ये आहोत, याच्यामधून आपण एखाद्याला निवडून देतो म्हणजे त्याची काहीतरी कॅपेबलता असती, त्या अनुषंगाने आपण त्याला सगळेजण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बनवित असतो। त्यांच्याबद्दल बोलण्याची सुद्धा काही संज्ञा या ठिकाणी त्यांना सुद्धा काहीतरी काय म्हणतात त्याला आचारसंहिता दिलेली आहे। कुणी उठायचं, एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख करायचा, त्यांनी असं केलं म्हणायचं। अरे तुम्ही त्यांच्यावरचे आरोप दाखवा ना, रेकॉर्डवर आणा ना त्यांना, हे त्यांनी हे आरोप केले म्हणजे हा गुन्हा केलेला आहे। ठीक आहे, तुमचा गुन्हा सिद्ध झाला तर आम्ही सुद्धा तुम्हाला पाठिंबा देऊ, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला या ठिकाणच्या या तालुक्यामध्ये अनेक लोक असे आहेत की ते रिचार्जवर बोलल्या जाते। जसं मोबाईलचं रिचार्ज मारल्यावर मोबाईल चालू होतो, तसे काही लोक मोबाईल रिचार्ज मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी ते बोलतायत, रिचार्ज संपलं की ते बोलणं बंद करतात। भाऊसाहेब लटपटे सारखा माणूस सुद्धा या ठिकाणी रिचार्जवर चालणारा कार्यकर्ता आहे। असे अनेक कार्यकर्ते आहेत आणि मी सांगेल ना, अरे भाषणामध्ये सांगतो ना कोण कोण रिचार्जवर चालणारे आहेत, पुरवत असतील सगळ्या जिल्ह्याला माहिती त्यांना कोण रिचार्ज पुरवते सुरेश धस साहेबांच्या विरोधात बोलायला। रिचार्जवर चालणारे ते कार्यकर्ते आहेत।